मित्रांनो, 10 जानेवारी 2024 रोजी बिटकॉइन ETF लॉन्च करण्यासाठी अमेरिकेच्या सिक्युरिटी अँड एक्सचेंज कमिशन कडून मंजुरी मिळाली होती. आता सध्याच्या घडीला 10 पेक्षा जास्त कंपनीचे बिटकॉइन ETF अमेरिकेच्या स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट आणि ट्रेडिंग करण्यासाठी उपलब्ध आहेत. आणि आता अमेरिकेतील सर्वात मोठ्या ऍसेट मॅनेजमेंट कंपन्यांपैकी एक मॉर्गन स्टॅनली बँक त्यांच्या कस्टमर्सला बिटकॉइन मध्ये गुंतवणूक करायचा सल्ला सुद्धा देत आहेत. कॉइन टेलिग्राफ वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार 7 ऑगस्ट 2024 पासून मॉर्गन स्टॅनली बँकेचे 15,000 फायनान्शियल ऍडवायझर्स जगभरातील मॉर्गन स्टॅनली बँकेच्या कस्टमर्सला ब्लॅक रॉकचा आय शेअर्स बिटकॉइन ट्रस्ट आणि फेडिलिटीचा वाईस ऑरिजिन बिटकॉइन फंड या 2 बिटकॉइन ETF मध्ये पैसे इन्व्हेस्ट करायचा सल्ला देण्यास सुरुवात केली आहे. मित्रांनो, अमेरिकेतील बँक सुद्धा आता बिटकॉइन मध्ये इन्व्हेस्टमेंट करत आहेत आणि भारतातील बँक त्यांच्या कस्टमर्सला बिटकॉइन मध्ये इन्व्हेस्ट करायची परवानगी देण्याचा सोडा साधं क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज मध्ये पैसे डिपॉझिट करायला देत नाहीयेत. यावर तुमचं काय मत आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा.